मुक्त केले मला सर्व दोषातुनी, मुक्त केले मला सर्व दोषातुनी, झाला आनंद माझ्या पुरा मनमनी, झाला आनंद माझ्या पुरा मनमनी, झाला आनंद माझ्या पुरा मनमनी, शांती माझ्या मनी आज वास करी, शांती माझ्या मनी आज वास करी, ओझे पापाचे त्या येशूने वाहिले, ओझे पापाचे त्या येशूने वाहिले, आज माझे जीवन मी प्रभूला दिले, आज माझे जीवन मी प्रभूला दिले. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 32व्या स्तोत्राच्या पहिल्या वचनात असे लिहिले आहे, ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य. हे स्तोत्र इस्रायलाचा दुसरा राजा दाविदाने लिहिलेले आहे. वास्तविक दाविदाच्या हातून व्यभिचारासारखे भयानक पाप घडले होते. वैयक्तिक जीवनातील चूक त्याला स्वस्थ करणारी ठरली. जोपर्यंत त्याने आपले पाप कबूल केले नाही तोपर्यंत त्याला एका भयानक अनुभवातून जावे लागले. होय, मनुष्याच्या हातून होणाऱ्या पातकांची कबुली देण्याची हिंमत होत नाही. त्यामुळे त्याचे मन त्याला सारखेच खात राहते व तो आनंद, सुख व समाधान गमावून बसतो. एखाद्या वेळी मन मोकळे करावे म्हणून तो आपल्या जवळच्या मित्राकडे त्या पापांची अथवा अपराधांची कबुली देतो खरा, परंतु त्याचा मित्र त्याला त्याच्या अपराधाची भावना, खेद, दुःख व भीती यांपासून सुटका देऊ शकत नाही. खरे तर एकच मित्र आहे, ज्याच्याकडे मनुष्याने आपल्या पापांची कबुली देऊन क्षमा याचना केली तर तो त्याला त्याच्या पापांची क्षमा करतो. कारण त्याला एकट्यालाच मनुष्याच्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. तो मित्र दुसरा तिसरा कोणी नसून जगाचा उद्धारक, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो निरपराध असूनही मनुष्याच्या अपराधांसाठी त्याने वधस्तंभावर मरण स्वीकारले. तो कबरेत पुरला गेला असतानाही तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा जिवंत झाला. अशा प्रकारे त्याने सैतानाचा पराभव केला, मरणाची नांगी ठेचून टाकली व कबरेची सत्ता मोडीत काढली. आता त्याच्याकडे विश्वासाने येणाऱ्या प्रत्येकास तो पापांची क्षमा व सार्वकालिक जीवन देतो. क्षमा पावलेल्या व्यक्तीला त्याच्या अपराधी भावनेपासून सुटका मिळते व तो आनंदी, सुखी व समाधानी राहू लागतो. देव त्या व्यक्तीला धन्य म्हणतो. आपल्याला ही पापक्षमा प्राप्त करून धन्य होण्यास आवडणार नाही का? तसे करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो. धन्यवाद. आज माझे जीवन मी प्रभूला दिले, आज माझे जीवन मी प्रभूला दिले.